सर्वात लास्टला Win32H, Win32 CPP, OpenGL3.H, IMGU and OpenGL3.H, खाली OpenGL3 loader.h आणि IMGI OpenGL3.cpp. या फाईल कॉपी करा तिकडनं आणि एक लेवल अप वर आणून पेस्ट करा. एकदा परत आतमध्ये जा, जस्ट आपण व्हेरीफाय करू की आपण बरोबर फाईल त्या बॅकएंड्स मध्ये सॉरी आणि कॉपी IMG मध्ये केलं. हा बरोबर ठिकाणी कॉपी केलं. हा तर आपल्या जस्ट आपण 5 फाईल कॉपी केल्या असतील राईट. Win32 CPP 1 2 3 4 5 राईट. येस 5 फाईल सगळे इथपर्यंत आल्यात. सगळे आले की सांगा, पुढे जाऊ आपण. बॅकएंड्स मधल्या 5 फाईल IMGUI च्या रूट डायरेक्टरीत कॉपी केली. बरोबर. इथपर्यंत आलेच का सर्व? एक मिनिट. हा आरामशीर झालं की फक्त काय ते रिॲक्शन द्याल, थम्सअप आणि ते काय जास्त. मोहित प्रश्न विचारतो तेव्हा ते मला रिॲक्शन नव्हती, प्लेट फेकून मारली कोणीतरी. ही नैसर्गिक रिॲक्शन होती, बाटली आपोआप पडली. मोहित विचारतोय झालं का तेव्हा मला त्या कोटा फॅक्टरी मधला जितू सर आठवतो. असं काहीतरी शिकवतानंतर हा ना कुछ बोल भाई. मग पुढचं ऑफलाईन लेक्चर कधी होणार आहे, काय आयडिया? बहुतेक एप्रिल मध्ये होईल आता. आता एप्रिलमध्ये मार्च कधी असं मार्च तर झाले आपले ऑफलाईन. तेच मार्च झाले. अजून ते डिसाईड व्हायचं आहे बहुतेक. पण जेव्हा मॅथ्स होईल ना ते बहुतेक ऑफलाईन होऊ शकतो. मॅथ्स तर मॅथ्स म्हणले ना, मॅथ्सच्या वेळेसच ऑफलाईन होईल. टेक्स्चर झाल्यावर मॅथ्स म्हणले ना सर, लाईट्सच्या आधी? नाही, लाईट्सच्या नंतर म्हटलं ना बहुतेक. हो का? म्हणजे विंडोज पीपी झाल्यावर मॅथ्स आणि मग खरं तर लाईटच्या आधी असतं मला लाईटच्या आधीच असं वाटतं रे मला, कारण सर म्हटले ते आजचे लेक्चर होणार, आजचे 2 प्रोग्राम आणि मग मॅथ्स. अच्छा असं म्हटलं. आज तुमचं प्रोसिजरल लेक्चर असेल. आजचं लेक्चर खूप इम्पॉर्टंट आहे बरं का. नाही, आज आधी 3D टेक्स्चर घेणार आहेत सर.
हो आणि मग होते प्रोसिजर. झालं रे कॉपी. झालंय, सर्वांचं झालंय. हो. रेणुका हो झालं. ओके. आता एक काम करा, ते डॉट गिट हब बॅकएंड डॉक एक्झाम्पल्स मिसलेनियस डिलीट करून टाका. नंतर एडिटर कॉन्फिग किंवा गिट ऍट्रिब्यूट्स जी फाईल आहे, गिट इग्नोर, गिट ऍट्रिब्यूट्स, त्याही 2 फाईली डिलीट डिलीट करू करा. हे नक्की. हा, ते डिलीट करा. आणि नंतर गिट ऍट्रिब्यूट्स, गिट इग्नोर, ते पण आपल्या कामाचं नाहीये, ते पण डिलीट करा. एक्झाम्पल्स पण उडवायचंय. सब कुछ सब कुछ. भाईने बोला ढोदा मीठा तो ढोला. इथपर्यंत सगळ्यांचं झालंय. हो. आता तुम्हाला जो एडिटर आवडतो त्या एडिटर मध्ये IMGUI डिरेक्टरी कुठली पॅरेंट वाली, ज्यात कलर ट्रायंगल आहे, ती वाली ओपन करायला हरकत नाही. रेडीच आपलं. पण झालं का सांगाल सगळ्यांचं? आपल्या OGL.cv मध्ये आता हेच आहे. थोडं झूम इन करशील? हा, एवढं ठीक आहे. इथपर्यंत सगळं आहेच का? पूर्ण झाल्याशिवाय तुम्हाला डिनरला जाऊ देणार नाही मी. आणि लेक्चर पण मिस करू देणार नाही. हा, ते तुम्हाला करायचंच आहे. ते सांगायची गरज नाही आता. मुली म्हणे तुम्ही बसा बोंबलत, तुमचं भारी काम सुरू आहे. ते रोहित अक्षय झाला आहे. रेणुका येस झालंय. हॅलो. रेणुका बेंगलोरला गेल्यापासून जरा शांत झाली का? नाही, माझ्या तिला आपलं बोलायची इंटरेस्ट नाहीये. मी अहो आता बोलतेय. लो प्रोफाईल लोकांशी बोलत नाही ती. एकदम हायटेक सिटीत गेली ना ती, इलेक्ट्रॉनिक सिटी. माझा आवाज येत नाहीये का? मी मगाचपासून बोलतेय झालंय. तू म्यूटवर बोलत होती आता मग. चालू आहे आवाज, नाही. आता तुझा आला. आवाज बिलकुल नव्हता रेणुकाचा. हो ना, बोलत होते मी. थोडाशी ठीक आहे. मनातल्या मनात बोलत होतीस का? अरे यार. GL.h च्या खाली आपल्याला 3 फाईल्स इन्क्लूड करायच्या आहेत. बोला. कमेंट टाका IMGUI रिलेटेड फाईल्स. IMGUI I कॅपिटल M स्मॉल और G कॅपिटल UI स्मॉल असं आहे, पण ठीक आहे, हरकत नाही. हे कशासाठी करतोय पण आहे जे मला समजलं नाही अजून. हा, ते ते सांगणार ना झाल्यावर तुला केल्यावर. सांगायचं मला ते. ग्रुप लीडरने मला करने का तू करने का? कधीतरी ते आढळ्यानं करून बघू ना रोहित आपण. सभी अंडे अभी चाहिए क्या वाला काम आहे. हे ज्यांनी युनिक्स GLUD शुद्ध लेखनासारखं केला ना तुम्ही. हॅश इन्क्लूड IMGUI/IMGUI.h. डायरेक्ट डॉटेज मिळतंय की. ती आहे का पण तिथे?
बाळ IMGUI slash. बाळ अमेय स्लॅश मान्य आहे माझं तेवढं चांगलं नाही आहे C++. कोण कोणाला सांगते बघा. ही मजा चांगली मान्य आहे, मी एम्बेडेड वाले नाही आहोत, हार्डवेअर वाले नाही आहोत. आम्ही चालते हार्डवेअर पण चालते. क्लिअर करून घेतलंय डायरेक्ट फाईल डिटेक्ट करायला. ही चर्चा तुझ्या माझ्यात होते तेच बरं आहे. ते होऊ शकत. हॅश इन्क्लूड परत दुसरी फाईल IMGUI /IMGUI _IMPL _OpenGL3.h आणि अजून एक win32.h IMPL _win32.h सेम IMGUI इथपर्यंत आहे का सगळे सोबत? बँगलोर वाले मनातल्या मनात चालते त्यांचं हो म्हणले ती. आहे बँगलोर बंगळूर विषय मुंबई वाले मुंबईकर मुंबईवाल्यांनी ठेंगा दाखवला आपल्याला. मुंबईकरांची बहुतेक वीकेंडची शॉपिंग रखडली असावी. मौन व्रतावर आहे ते सध्या. मौन व्रतावर. काय बोलतच नाही. ठीक आहे. आता आपल्याला एक कॉलबॅक फंक्शन ऍड करायचं आहे. लिहा आपल्या विंडट्रॉकच्या खाली एक्सटर्न बॅक फॉर काय IMGUI का? IMGUI इव्हेंट हँडलिंग. IMGUI आपलं विंडोज इव्हेंट हँडलिंग करू. एक्सटर्न हा मॅक्रो आहे त्यामुळे सगळं कॅपिटल राईट. IMGUI _IMPL _API API राईट स्पेस एल रिझल्ट स्पेस IMGUI _ हे आता आपलं नाव आहे. IMGUI _IMPL win32 _WND proc handler हे आपलं नाव आहे. ठीक आहे, आपण दिलेलं नाव त्यामुळे कॅपिटल मध्ये असणारच आहे. फंक्शनचं नाव आहे I कॅपिटल G कॅपिटल UI स्मॉल I कॅपिटल MG स्मॉल U कॅपिटल I स्मॉल परत अंडरस्कोर IMPL चा I कॅपिटल IMPL win32 W कॅपिटल इकडे अंडरस्कोर WND proc हँडलर. WND proc वरचा जसा लिहिलं तसंच N स्मॉल करशील तिकडे R स्मॉल करशील. याचे पॅरामीटर सांगायची गरज आहे का मला? हो. WND proc आहे की WND proc जे पॅरामीटर आहे ऍज इज त्याला लागू करणार आहे. सगळ्यात तेथपर्यंत ठीक आहे. 3 आपल्याला व्हेरिएबल डिक्लेअर करायचे आहेत कलरचे. तर पर्स्पेक्टिव्ह पोझिशन मॅट्रिक्स नंतर लागेल ते कमेंट टाका तुम्ही IMGUI रिलेटेड व्हेरिएबल्स म्हणून. जिथे तुमचं विन मेन सुरू होईल त्याच्या आधी पण टाकलं तरी चालेल. GL float अरे आहे. GL float टॉप वर्टेक्स कलर
टॉप वर्टेक्स कलर ना. हा, टॉप व्हर्टेक्स म्हणून अपेक्स म्हणून आपण ट्रायंगल वर खेळणार आहात. ठीक आहे, अरे 3चा अरे असणार तो. रेड कलर द्यायचा आहे इनिशियलाइज मध्ये. सेम बॉटम लेफ्ट व्हर्टेक्स कलर त्याला ग्रीन द्यायचा आहे. आणि राईट लेफ्टला ब्ल्यू द्यायचा आहे. इथपर्यंत कोण नाही पोहोचलं त्यांनी सांगा. खाली अजून एक व्हेरिएबल कलर डिक्लेअर करायचा आहे. जीएल फ्लोट ट्रायंगल कलर 2D एरिया आहे 3-3चा. कलर ट्रायंगलचं स्पेलिंग रे. तेच काहीतरी घडलं असं वाटलं मला. अँगल कलर डिक्लेअर करायचा आहे 3-3 2D एरिया. इनिशियलाइज करायचं इकडेच ना. नाही समीकरण देऊन मग काय करायचं. फक्त डिक्लेअर करायचं. होईल ना. इथपर्यंत आले का सगळे. कोण नाही आला तरी सांगा बरं. आपल्याला काही नाहीये. खरं आज होईल का शंका आहे मला. ठीक आहे, तुमच्या डिनरची गोष्ट करतोय मी. आपल्याला एक फंक्शन लिहायचं आहे. इनिशियलाइजच्या खाली या आणि एक फंक्शन लिहू आपण. फास्ट असेल तर तुम्ही थांबा. मला वाटतं तुम्ही अमेची स्पीड मॅच करत असाल. व्हॉइड इनिशियलाइज IMG UI व्हॉइड. इनिशियलाइज IMG UI व्हॉइड असणार आहे. ओपनिंग कर्ली ब्रेस क्लोजिंग कर्ली ब्रेस. ठीक आहे, आतमध्ये डिक्लेअर करा फंक्शन व्हॉइड अनइनिशियलाइज व्हॉइड. आपला ऑलरेडी आपण इम्प्लिमेंट केला आहे ते. कोणी मागे जेव्हा राहील सांगा, तसं मी थांबतो. अदरवाईज मी अमेच्या स्पीडला मॅच करत चालतोय. हे जे फंक्शन तू लिहिलं आहे ऑलरेडी कुठेतरी असेल, त्याचं स्पेलिंग बघून घे एकदा खाली. हे फंक्शन आपण ऑलरेडी इम्प्लिमेंट केलेलं आहे. ठीक आहे. हा, आता एक मॅक्रो टाईप फंक्शन आहे खाली, त्यामुळे कॅपिटल मध्ये असणार आहे IMG UI अंडरस्कोर चेक व्हर्जन. आलंच ते कॉल करा. मध्ये गॅप दिसेल रे. कोड सुरू झाला आपला. सॉरी, मी सांगायचं विसरलो. ठीक आहे, एक व्हेरिएबल डिक्लेअर करायचा आहे IMG UI कंटेक्स्ट. पॉइंटर असणार आहे आय कॅपिटल. हा, तर आलंच ते बरोबर. IMG UI कंटेक्स्ट स्टार सिटी कॉन्टेक्स्ट म्हणा, CTX म्हणा, इक्वल टू IMG UI स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर. मोहित, मी 2च मिनिटात आले. हा ठीक आहे. थांबू का मग. नाही, चालू देत, मी करते कवर नंतर. IMG UI कॅपिटल मध्ये नाहीये पूर्ण. I am small, I कॅपिटल M स्मॉल
G capital UI small. जी कॅपिटल. G capital UI small. हो, आय एम Image. GUI आहे ते. IMGUI. मी मगासपासून IMGUI करतोय. Colon. Create context. एक मिनिट थांबा. क्रिएट कॉन्टेक्स्ट कॉल केलाय. नल चेक करून घ्या त्याला. त्याला काय पॅरामीटर नाही द्यायचे. पॅरामीटर पास नाही करायचं. समीकरण नो पॅरामीटर्स ना. पॅरामीटर पास. नो पॅरामीटर पास. नल चेक टाकून द्या लगेच. CTX. printf GP फाईल. ते वरच कॉपी करून फेल्ड म्हणून तसं पण चालेल. जनरली आपण वरती फंक्शन कॉल केलं ते टाकतो. हा, आणि खाली अनइनिशियलाइज ला कॉल द्यायचा. इफ ब्लॉक आहे. परत इफ ब्लॉक मध्ये आपण फंक्शन कॉल करतोय. बाहेरच्या ना. हा, खाली इफ ब्लॉक घ्यायचा आहे. रेणुका आली आहे का? बरं, ठीक आहे. नाही, अंबानीला फोन लावायला गेले असेल. नेटवर्क फंक्शन नाव लिहा. IMPL Win32_init for OpenGL. तुम्हाला येईल असते. IMGR_IMPL Win32 I capital W capital _init for OpenGL. खालचं फंक्शन आहे ओपनिंग ब्रॅकेट. त्याला आपल्याला हँडल पास करायचा आहे विंडोचं. GHWND. आणि इक्वल टू फॉल्स सोबत चेक करा. हा फॉल्स C++ मधला फॉल्स आहे. एंटर. परत ते चेकिंग टाकून द्या. अजून एक इफ ब्लॉक कॉपी पेस्ट करायचा आहे. वरचं घेतलं तरी चालणार आहे. आपण फंक्शन फक्त बदलतोय. वरचं म्हणजे हाच जो आता आपण केला तोच कॉपी पेस्ट करून घ्यायला लागेल. तो फंक्शनचं नाव बदलणार आहे आपण. आणि इम्प्लिमेंटच्या IMPLच्या पुढे Win32 च्या ऐवजी OpenGL3_init करायचा. Win32 पण नको. IMPLच्या पुढे म्हणतो. IMPLच्या नंतर OpenGL3 OpenGL3_init नावाचं फंक्शन आहे. पॅरामीटर. याला पॅरामीटर वेगळा आहे. याला पॅरामीटर पास करायचा आहे. स्ट्रिंग आहे. स्ट्रिंग ही स्ट्रिंग आपली पहिली स्ट्रिंग असते जी कुठल्याही पीपीच्या प्रोग्राम मधली. #वर्जन जे तुमच्याकडे जे वर्जन आहे ते टाका. माझ्याकडे 460 आहे. #वर्जन स्पेस
तुमच्याकडे जे व्हर्जन आहे ते व्हर्जन टाकायचं आहे. ठीक आहे. याच्यानंतर सगळं इथपर्यंत झालंय का? सगळ्यांचं आहे इथपर्यंत? व्हर्जन 460 हम्म. तर हे व्हर्जनचं व्ही स्मॉल चालतंय ना? हा स्मॉलच पाहिजे. त्यात प्रोफाईल नाही टाकायची आहे ना? नाही ओव्हर नाही टाकायचं, फक्त व्हर्जन टाकायचं. हा ते फॉल्सच पाहिजे. बरोबर, इक्वल टू इट समजा फॉल्स असेल तर फक्त मग आता हा ते एरर चेकिंग करून घ्या. इथपर्यंत सगळे सोबत आहे का? येस. रेणुका आली आहे का? हो आली. मग थांबतो. तू लागेल रेणुका तर मी हे चॅट वरती कॉपी पेस्ट करतो. हो हे त्या फंक्शनच्या आत टाकायचं आहे ना? हा त्या अनइनिशियलाइज जो आहे आपला, सॉरी इनिशियलाइज IMG आहे त्याच्या आम्ही आतमध्ये. कोडच्या तिकडून टाक, मग तिथून नाहीये माझ्याकडे. काम करतो. कोडच्या खालून कोडच्या तिथून. पूर्ण आता या 2 लाईन साठी कशाला ना करा GL सोबत कॉपी पेस्ट. आता जीएल अख्खी स्क्रीन शेअर करून कोड करायला लावा लागलाय आणि कॉपी पेस्ट करायला. अरे मी तुम्ही कॉपी टाईप करताय इथे पूर्ण आहे ना, मी व्हॉट्सअपवर टाकावं लागेल. 4 लाईन रे फक्त, ते मी परत करते टाईप. नक्की का? नक्की. रेणुका तो परत टाईप करतानाचा स्क्रीन रेकॉर्ड कर आणि तो हा. त्याला पाठव. हा म्हणजे नंतर ग्रुप लीडर माझ्यासाठी ते प्रूफ म्हणून वापरेल. तुला काय बाबा. मला रिटर्न मध्ये पाहिजे होतं. अरे असं नाही, रेकॉर्डिंग मध्ये आलं. रोहितनं काय रेकॉर्डिंग केलं मला काय माहिती. आता हे फंक्शन आपल्याला कुठे कॉल करायचं आहे? विनमेन मध्ये कॉल करायचं आहे. ओके, आपल्याला हे फंक्शन कॉल एवढंच आहे फंक्शन. हा झालं फंक्शन. आपल्याला हे फंक्शन जस्ट आपल्या गेम लूपच्या आधी कॉल करायचं आहे. त्यासाठी आपल्याला हे फंक्शन डिक्लेअर करावं लागेल. विनमेन मध्ये ते फंक्शन डिक्लेअर करा आणि जस्ट बिफोर गेम लूप त्याला कॉल करा. इथपर्यंत सर्वांचं झालं असेल तर मला सांगा. आपण रेणुकासाठी थांबू. झालंय. अक्षयचं झालंय. अक्षय ठेंगा आला. ठीक आहे. ठेंगा. आपल्याला अजून एक फंक्शन म्हणजे डिफाईन करायचं आहे. व्हॉइड डिस्प्ले व्हॉइड IMG UI. इनिशियली ह्याच्यात विनमेन मध्येच खाली करणं, डिस्प्लेच्या खाली. नाही इथे लागणार आहे का आपल्याला असं म्हणतोय? हो ते लागणार आहे, पण आपण नंतर करू ते जेव्हा आपण कॉल करू. डिस्प्ले IMG UI नावाचं फंक्शन व्हॉइडच असणार ते पण. व्हॉइड डिस्प्ले IMG UI व्हॉइड का? ओके. याच्यात आपल्याला फंक्शन कॉल करायचे. आला आतमध्ये. हा कोड म्हणून सुरू कर डायरेक्ट. IMG UI I कॅपिटल G कॅपिटल IMG UI _ IMPL Win32 _ न्यू फ्रेम. तुम्हाला येईल त्याचा. फंक्शन कॉल करा. काही पॅरामीटर पास नाही करायचे. सेम फंक्शन कॉपी पेस्ट केलं तरी चालणार आहे खाली.
त्याच्याऐवजी फक्त Win32 च्या ऐवजी OpenGL3 करायचं आहे. OpenGL3 केलं. हा ठीक आहे. IMGUI खाली स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर. आता नेम स्पेस आहे ती आय स्मॉल स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर न्यू फ्रेम काय न्यू न्यू फ्रेम. हा फंक्शन कॉल आहे तो. हा आता एक लाईनची गॅप सोडून IMGUI स्कोप रिझोल्युशन ऑपरेटर चुकलं. बिगिन GL बिगिन आहे तसं आहे. बिगिन ओपनिंग ब्रॅकेट कर्ली ब्रॅकेट हा तेच आणि आतमध्ये स्ट्रिंग पास करा काहीतरी नाव टेम्पलेट IMGUI टेम्पलेट जे पण तुम्हाला नाव द्यायचं असेल ते IMGUI टेम्पलेट म्हणा काय म्हणाला सेमीकोलन द्याल नंतर. लगेच खाली IMGUI एंड नावाचं फंक्शन आहे ते कॉल करा. ठीक आहे. सेमीकोलन आणि बिगिनच्या शेवट नंतर ओपनिंग कर्ली ब्रेस फंक्शन सारखं लिहायचं आहे. ब्लॉक सेमिकोलॉन देऊन नाही हा आफ्टर सेमीकोलन बरोबर आहे. ओपनिंग कर्ली ब्रेस फंक्शन सारखं लिहायचं. हा IMGUI स्कोप रिलेशन ऑपरेटर स्लाइडर फ्लोट 3 ओपनिंग ब्रॅकेट हे आपलं नाव टॉप व्हर्टेक्स डबल कोट मध्ये टॉप व्हर्टेक्स आणि आपल्याला तो पास करायचा आहे. कलर नाव डबल कोट मध्ये पहिले आपलं नाव द्यायचं आहे. पहिला पॅरामीटर बघाल तर कॉन्स्टार लेबल आहे. ओके म्हणजे हे आपली स्ट्रिंग आहे. हा आपली स्ट्रिंग आहे. तर आपल्याच आयडेंटिफाय करण्यासाठी म्हणून टॉप व्हर्टेक्स कॉमा टॉप व्हर्टेक्स कलर कॉमा आता रेंज द्यायची आहे 0.0 कलरची रेंज आपली स्पेस 0.0f कॉमा 1.0f. बाकीचे आपल्याला सध्या त्याचं काम नाहीये. सेमीकोलन बाकी ऑप्शनल आहे पॅरामीटर. येस हेच परत कॉपी पेस्ट करा. लेफ्ट बॉटम आणि राईट बॉटम साठी आपल्याला फक्त अरेचे नाव चेंज करायचे आणि हे पण स्ट्रिंग पण चेंज करायचे. व्हर्टेक्स राहू दे की बॉटम लेफ्ट इथपर्यंत सगळे सोबत आहेत ना. मी लई स्लो आहे असायलाच पाहिजे काही काळजी पण नसतं. अक्षय रेणुका हो आहे. पर्यंत सगळ्यांचं झालंय. अक्षयचा ठेंगा नाही आला मला. थांबतो कर मिलिंद काय मिहिरचं पाठवतोस काय चेहरा. नाही सेल्फी पाठवला रे मी. तर आता हे फंक्शन आपण वरती डिक्लेअर करू डिस्प्ले आपल्या विनमेन मध्ये.
अक्षय झालाय ना रे? अरे थांब थांबा थांबा थांबा, अक्षयचं व्हायचं आहे. ओके. लेट अस वेट. बाकीच्यांनी वरती डिक्लेअर करू शकता, याची स्क्रीन शेअर आहे म्हणून आपण थांबू अक्षय. झालं येतो आपलं. तर मला जेवायला भेटायचं मला. आधी अंगावर फिरत देखील जायचंय. अक्षय ढिगला दाखवून ते आहे का? झाला का? अक्षय अरे वरती डिक्लेअर करून दे मेन विमेन मध्ये. आणि गेम लूप मध्ये आवाज कट होतो तुझा. आता तो आवाज. हो. हा, ऍक्टिव्ह विंडो जे ट्रू केलं आपण, डिस्प्लेच्या आधी याचा डिस्प्ले कॉल करायचा. हे सगळ्यांचं झालं का इथपर्यंत? रेणुका? हो जा. आता डिस्प्लेच्या आतमध्ये या. नाही, आपल्याला अजून एक करायचं बाकी आहे. सॉरी, आपण जिथे बफर्स सेट केले होते बघा इनिशियलाइज मध्ये, खाली केलेत ना आपण बफर सेट, जिथे ट्रायंगल कलर आहे राईट, तो ट्रायंगल कलर तिथला कमेंट करा. हा बफरचा म्हणजे तू हे म्हणतोय का पूर्ण बफर सेट केलेला तो? नाही नाही, फक्त ट्रायंगल कलरचा जो हे आहे ॲरे, तो कमेंट करा तिथे. ठीक आहे, आज आपला हा टॉपिक होणार आहे क्लासमध्ये, त्यामुळे मी आता काही एक्सप्लेन करत नाही. खाली या. तर झालाय काय म्हणतात माहिती का, पायात साप सोडणे म्हणतात. आता साईज ऑफ जो ग्लोबली केलाय आपण ट्रायंगल कलर, त्याचा साईज ऑफ कर खालच्या ॲरे मध्ये, तिथे नाही, कलरचा कलर पाशी. ग्लोबल ॲरे केलाय ना आपण, 2D डिक्लेअर केलाय त्याचा. हा, ते बेस्ट आहे. नंतर गोळ नको काय झालं. कलरचा ॲरे आपण दिलाय, ट्रायंगल कलर म्हणून ॲरे दिलाय. राईट, त्याच्यानंतर जो आहे त्याला नल करायचा आहे. इसको नल करणे काय? हा, त्याला नल करायचं आहे आणि डायनामिक ड्रॉ करायचं आहे इकडे स्टॅटिकच्या ऐवजी. याचा अर्थ हा आपण डिस्प्ले मध्ये सेट करणार आहोत. स्पेलिंग कडलं नाही ना रे, DYNAMIC बरोबर तर आहे. डायनामिकचं स्पेलिंग बरोबर आहे ना? मॅक्रोचा कलर बदललाय म्हणजे बरोबर आहे. हो, बरोबर आहे स्पेलिंग. ठीक आहे,
हा ठीक आहे. आता डिस्प्लेमध्ये आहे आपल्या संपत आलाय. अरे डिस्प्ले खाली असतो म्हणजे बाकी आव आता तुम्हाला पीस मिल मॅनर माहिती आहे राईट, इनिशियलायझेशन. तर ते आपल्याला जिथे आपण व्हर्टेक्स अरे बाइंड केलाय त्याच्या खाली करायचं. ठीक आहे. तर ट्रायंगल कलर 00. हे फास्ट नाही करा सगळे लाईन सोबत. इक्वल टू टॉप व्हर्टेक्स कलर ऑफ 0. हीच लाईन कॉपी करशील. अरेचा इंडेक्स आहे तो. हीच लाईन कॉपी पेस्ट. हा आता 01, 02 याचा 1 आणि 2 3 लाईन अख्खा करशील नंतर. बॉटम काय, बॉटम लेफ्ट आणि इकडे 10 करशील. अख्खाच्या अख्खा तू सिलेक्ट करू शकला असता. जेसी ने अभी ज्वाइन किया क्या? अरे कब से हो नहीं हुआ कुछ टाइम से। अच्छा, स्टार्टिंग से हो? नहीं थोड़ा सा है मैं, लेकिन अभी कोड टाइप करके अभी नहीं कोड कोड की स्टार्टिंग से है ना तू? नहीं थोड़ा मिस हो गया। ओके ओके ठीक है. ये करता बात। बाद में हमें डाल देगा व्हाट्सएप पे. हाँ वो कॉपी पेस्ट करके करना, बाद में टाइप कॉपी टाइप भी करना है. हाँ ठीक है. यहाँ तक सबका हुआ है क्या? मिलिंद, रेणुका, रोहित, हो टाईप तर केलाय. रेणुका. आता येस. जस्ट स्वॅप बफरच्या आधी आपल्याला 2 लाईन टाकायच्या. IMGUI co-resolution operator, रेंडर विदाउट पॅरामीटर फंक्शन आहे. आणि IMGUI अंडरस्कोअर IMPL OpenGL3 रेंडर ड्रॉ डेटा नावाचं फंक्शन आहे. ओपनिंग IMGUI स्कोप रिझोल्यूशन ऑपरेटर, याचा पॅरामीटर सांगतोय. IMGUI स्कोप रिझोल्यूशन ऑपरेटर गेट ड्रॉ डेटा नावाचं फंक्शन आहे. त्याला काय पॅरामीटर नाही ना? नाही बस. आता तुम्ही खरं आयडियली रन करू शकता, पण आपण ते पाप करू नये. एक पापी ग्रुपिटर खूप आहे तुमचा, त्यामुळे अनइनिशियलाइज मध्ये जा आणि टॉगल फुल स्क्रीन चा डिक्लेरेशन नंतर कोडच्या खाली सगळ्यात पहिले IMGUI चा हे करू आपण. IMGUI अंडरस्कोअर OpenGL3 सॉरी IMPL OpenGL3 शटडाऊन. तेच कॉपी पेस्ट करून फक्त OpenGL च्या ऐवजी Win32 करायचं. आणि IMGUI स्कोप रिझोल्यूशन ऑपरेटर डिस्ट्रॉय कंटेक्स्ट.
आपल्याला खरं करायची गरज नाही. आपण तो ग्लोबल नव्हता केला ना ते हा तर नुसतं विदाऊट पॅरामीटर वाला पण कॉल करून सोडून दे, म्हणजे जो असेल तो त्याची मेमरी घेऊन तो. ठीक आहे, सगळ्यांचं झालं असेल तर या फोल्डरच्या पाथला या. नाही, अजूनपर्यंत झालं नाही आपलं. बिल डॉट बॅट मध्ये जा, आपल्याला मी त्या तेच सगळ्या म्हणणार फाईल होतो पण बिल डॉट बॅट मध्ये जा, ते स्टार डॉट सीपीपी करायचं आहे. वरती ओजीएल डॉट सीपीपीच्या इथे बाजूला स्पेस दे, कंपाईल मध्ये स्पेस दे, IMGUI बॅकस्लॅश, ते फोल्डरचं नाव सगळं स्मॉल मध्ये आहे, बॅकस्लॅश स्टार डॉट सीपीपी. खाली ओजीएल डॉट ओबीजे ऐवजी स्टार डॉट ओबीजे कर, आणि त्याच्या आधी स्टारच्या आधी स्लॅश आउट कोलन कोलनच्या नंतर OGL डॉट EXE, कारण ते नाव वेगळं होऊ शकतं म्हणून. चालेल, आता हे सेव्ह केलं, आता त्याचे जाऊन हे करू शकतो. सगळे आहे ना इथपर्यंत? बिल्डर डॉट बॅट illegal escape secrets. ट्रायंगल आला माझा एवढं जरा एरर गेला. ट्रायंगल येऊन नाही फायदा, कारण तो आधीच असेल. एस्केप सिक्वेन्स कुठेतरी हे केलंय, आणि राईट वर्टेक्स कलर ते काहीतरी चुकवलंय ऍरेचं नाव. हा, ते राईट नसेल ना, बॉटम राईट असेल. राईट वर्टेक्स कलरच्या ऐवजी बॉटम राईट वगैरे. कुठे आलाय एरर तो? 81 ला कुठे, इथं कुठे चेंज केला एस्केप सिक्वेन्स नव्हतं. अरे कमेंट, त्याच्यानंतर कमेंट द्यायची नाही खरं. ओपन जीएल या बॅकस्लॅश नंतर कमेंट नाही देत आपण. अरे एवढे दिवस मी देतोय, चालतोय कोड, आणि हे म्हणतोय ना तू? हा हा, अरे सगळं चालतंय. हा का? हो, सगळ्या कोड मध्ये माझ्या कमेंट आहे. म्हणजे ही एका कोड मध्ये केलेली आहे तीच क्वेरी बरोबर. कुठे? अरे खाली 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 बघ, खाली बॅकस्लॅश मध्ये व्हाईट ते स्ट्रिंगचा पार्ट होऊन गेलाय. तो व्हॉइड मेनचं बघ, व्हॉइड मेन का मला दिसतंय? हा हा, नाही रे, तो मग रंग त्याचा व्हाईट का नाही आला? याचा पण नाही आला, याचा पण नाही आला. म्हणून ते चेक करू. तो व्हीएस कोड करू शकतो. एस्केप पण सिक्वेन्स तो पहिले राईट लेफ्ट वर्टेक्स कलर जो आहे तो का बरं मिळत नाही त्याला? 643. राईट लेफ्ट नाही, राईट बॉटम पाहिजे होतं. हा, राईट लेफ्ट झाला तो. राईट बॉटम राईट असेल ना तो. हा, बॉटम राईट जो काय तो नाही करू दे तुला. ते ऐक माझं, सध्या ते कमेंटचा जो आहे ना तो काढून घे तिकडनं. ठीक आहे. म्हणजे त्या व्हाईट नंतर एक पण जागा नको ठेवू, एक पण स्पेस नको ठेवू. बॅकस्लॅशच्या याच्यानंतर एक पण स्पेस नको ठेवू. शिफ्ट एंडनी काढ, वरती टाक त्याला.
फ्रॅगमेंट शटरला बरं येत नाही तो. सगळं एकदा चेक कर कुठे स्पेस नाही आहे म्हणून. खाली पण ते आधी वरचं चेक करतो. एंड एंड आपण करतोय ना. रन कर बघ आता. थांब जरा इथं आणि कुठं काय खाली फ्रॅगमेंटला आपण एखादं चेक कर. फ्रॅगमेंटला पण आहे. हा का बघ फ्रॅगमेंटला नाहीये. अल्टर टॅब मार, रन करून बघ. दिलं ना आपण ते स्लायडर आलं असेल. स्लायडर येस ट्रँगल नाही आला, स्लायडर आला. त्याला मोठं कर. ट्रायंगल का नाही आला तुमचा? कोणाच गेला ट्रायंगल? नाही, नाही. अरे बाइंड बफर नाही केलं का? अरे बाइंड बफर करायचं होतं. सॉरी. डिस्प्लेचा तो जो व्हिडिओ कलर का आपण डायनॅमिक घेतलाय ना. हो ड्रॉ अरेजच्या आधी बाइंड बफरचा जो तिकडचा कॉल जो आहे ना तो पूर्ण उचलून घ्या इनिशियलाइज मधला, म्हणजे चूक नाही होणार. इनिशियलाइज मधला जो बाइंड बफर केला आपण कलरचा व्हीबीओ, तो बाइंड बफर पासून सगळं उचला. गेन करायची गरज नाही. बाइंड बफर कलर व्हीबीओ कलर तो सगळा उचला त्यातला. हा सगळा उचला. बाइंड बफर फक्त बाइंड बफर पासून, जेन बफर नाही करायची गरज आपल्याला. हे करू. हा सध्या ते कॉपी करून घ्या आणि ते आपल्या याच्यामध्ये जे ड्रॉ अरे आहे ना, ड्रॉ अरेज त्याच्यावर टाकायचं. हा आणि इथलं एक एनेबल जे आहे ना ते लागणार नाहीये. वर्टेक्स ऍट्रिब्यूट पॉइंटर वगैरे ते लागणार नाहीये. तो वर्टेक्स ऍट्रिब्यूट पॉइंटर आणि एनेबल वर्टेक्स अरे याची गरज नाहीये. त्या 2 लाईन काढून घ्या. ते वरचं काढलं तरी होऊन जाईल ना इनिशियलाइज मधनं. कुठलं? आणि नलच्या ऐवजी पॉइंट आउट केला तरी चालेल ना मग. हा तशी चालेल. इकडे नलच्या ऐवजी ट्रायंगल कलर. हा ते द्यायचं आहे. येस, ट्रायंगल कलर. आणि हा सांगतोय मी, ट्रायंगल कलर झालाय. बाजूलाच कॉपी पेस्ट कर की राव. हा आता त्या WND प्रॉक व्हायचा एकच इफ ब्लॉक आहे त्याचा. तो एक्सटर्न वाला. हा ते ठीक आहे, तो पण सांगतो मी. WND प्रॉक आपला WND प्रॉक व्हायचा आहे. आणि जो आपण मेसेज हँडलिंग करतोय स्विच, त्याच्या आधी एक इफ ब्लॉक टाकायचा आहे. WND प्रॉक मध्ये जिथे आपण मेसेज हँडलिंग करतोय, इफचा जो स्विच मेसेजचा जो ब्लॉक आहे त्याच्या आधी, सुरू व्हायच्या आधी. त्याच्या आधी एक लाईन इफ आपलं जे वरचं फंक्शन जे आपण लिहिलं आहे ते फंक्शन WND प्रॉपर जे आपण फंक्शन लिहिलं आहे त्या आधीच कॉपी करून घ्या त्या फंक्शनचं नाव आणि त्याला ते पॅरामीटर आपल्याला पास करायचे. अजून वर जा. एक्सटर्न एपीआय म्हणून केलं होतं आपण. हा ते कर. ते 8 टाक त्या इफ ब्लॉकच्या. कॉल कर त्याला आणि त्याला जे आपण पॅरामीटर पास केले WND प्रॉपचे, WND, IMSG, W परम, L परम, आणि याला रिटर्न ट्रू कर खाली ब्लॉकच्या. ठीक आहे, आपण त्या हँडलिंग आता याच्याकडे दिलं आहे. ठीक आहे, आता रन करून बघा. रिटर्न ट्रू.
कारण आपण याच्यामध्ये ते इरेज बीके GND त्याच्यामध्ये रिटर्न 0 केलं होतं आणि या फंक्शनचं WND येस, प्रॉक्सर एल रिझल्ट आहे तो, त्याच्यामुळे काही हे नाही. आता हे काय झालंय? अच्छा, ते आपण लिंक मध्ये हिअर करायला लागते. लिंक मध्ये आपण काय चेंजेस नाही केलं ना. तुझा कुठला कमांड प्रॉम्प्ट आहे? Win64 आहे, कुठला आहे? Win64च आहे. आपण लिंक मध्ये कुठली लायब्ररी ऍडच नाही केली ना इथं. नाही नाही, कुठलंच करायचं नाही. अरे ते एक्सटर्नल केले त्याच्यामुळे तर नाही. हा, नाही, एक्सटर्नच फंक्शन आहे. डिक्लेरेशन हा, एक्सटर्नच आहे, ते बरोबर आहे. अरे पण मग तो फंक्शनचं डेफिनेशन मिळणार कुठे त्याला? ते त्याला ओबीजे मध्ये मिळेल ना. कुठल्या ओबीजे मध्ये मिळणार? ते IMGUI चे आहेत आता हे सध्या. सगळे इम्प्लिमेंट केलेले आहेत ना त्या. आपण त्याचे कोड फाईल घेतले आहेत ना. यातल्या कुठल्या फाईल मध्ये आहे म्हणतोयस तू? star.obj तर हा, हा, नाव हे आपण आपलं दिलंय ना. हम्म. नाव, हा, एक्झॅक्टली. अच्छा, ओके, हा, नाव, ओके, हो, राईट राईट, नाव त्यांचं द्यावं लागेल, एक्सटर्न केलं, हा, युअर राईट. ठीक आहे, मग तू ते काम कर, मग मी ते नाव टाकतो इकडे, कारण आपण त्यांचं वापरलं आहे तो API. बरोबर आहे. नाव ऑलमोस्ट सेमच नाव आहे ना, की नाही? मी चॅटवर टाकलंय नाव. हे आलं. अच्छा, ते स्पेलिंग जी, तो जी स्मॉल, ओके, तू जी स्मॉल केलाय, ओके. वरती पण टेस्ट नाव दे. झालं आता. झालं, सगळ्यांचं झालंय. ते मोठं कराल, त्याचा जो ओव्हरले आलाय आणि ते हलवून बघितलेत स्लायडर. पॉवर कळली काय याचा? मी इंटरॅक्टिव्ह हे करताय राईट. तुम्हाला काही डिबग करायची गरज, मला जस्ट काही चेक करायचं आहे. आता आपण फक्त जस्ट कलर पास केलेत, राईट. पुढे आपल्याला खूप साऱ्या गोष्टी असणार आहेत शेडर्स मध्ये. आपण जो कलरचा रे घेतलाय तो डायनामिक ड्रॉ कावर घेतला, कळलं का तुम्हाला? हो, हे करतोय म्हणून. माझं तरी नाही आलं होतं. नाही आलं अजून? नहीं, इधर रिकॉर्डिंग चल रहा है, रिकॉर्डिंग में सब कुछ आ रहा है. अच्छा, ठीक आहे. काय झालंय प्रॉब्लेम मिलिंद, बघू ना आपण. ट्रायंगल नाही आला. ट्रायंगल नाही आला, ते हे टाकलाय अरेचं ते बाइंड बफर टाकलाय. हो, टाकलंय ना. स्टॉप कर शेअरिंग, त्याचा Yes, sir. शेअरिंग बघू आपण. मिलिंद स्क्रीन शेअर कर तुझी. करतोय. दिसते का स्क्रीन? हा हा, ते व्हिडिओ कलरचा ना. हो, तिकडे इनिशियलाइज मध्ये एकदा दाखवतो मग. इनिशियलाइज मधलं कमेंट केलंय मी वरती. नाही, ते लागेल ना. हे पार्ट जेन बफर लागेल ऍटलिस्ट. तो बफर जनरेट नाही केला ना तू, म्हणून मी ते तसं नव्हतं केलं. ओके. हा, बरोबर. त्यामुळे ते त्याला जनरेटर आला पाहिजे बफर तो. अरे हा, तिथे सगळं, हा राईट, तिथे सगळंच लागेल ते ऍट्रिब्यूट. हा, बाइंड बफर पण राहिलेच कमेंट, काही हरकत नाही. अच्छा, बाइंडर लागेल तिथं.
हम्म. येस. बरोबर. आलं. ट्रायंगल फुल स्क्रीन कर आणि ते मोठं करू तुझं. अच्छा. आपण हे टूल घेतलंय, सरांना सांगू नका. प्रोजेक्ट साठी आपण हे करतोय. कुणी? डीएस हा त्यांनी तिकडे हे केलं असेल. हे बेसिकली तुम्हाला कलरच्या व्हॅल्यूज, ग्रेडियंट वगैरे बघायला आपण हे कामात पडतात. काही पण आपण फुल खेळू शकतो याच्यावर. जेव्हा आपण युनिफॉर्म वगैरे टाकू तेव्हा अजून जास्त भारी कळणार तुम्हाला. हा माहिती आहे मला. आता त्यासाठीच मी आता घेतलं. त्यासाठी मीटिंगला सगळ्यांनी यायला पाहिजे रे. हा? नाही त्यावेळेस नाही. त्यावेळेस काय झालं? ते पुश मॅट्रिक्स आणि ते पॉपचं होतं. हा. ते त्या दिवशी सर घेणार होते म्हणून मी त्याला सांगणार नव्हतं त्याला. मला ऍक्च्युली जेव्हा मिलिंद म्हटलं ना की अरे यार सगळ्याच व्हॅल्यूज परत रिसेट होत आहे, म्हटलं अरे येस आपण याला कॅमेरा दिला नाही का. म्हटलं आता याला सांगू का नाही. कोंबडी आगीला घाबरत. नाही अरे ते त्या पॉइंटला सरांकडनं येणं जास्त बेटर होत म्हणून मी काही बोललो नाही. ठीक आहे चालेल. हे जस्ट एक डेमोचा आणि याच्यात आपण खूप काही गोष्टी करू शकतो. युनिफॉर्म पास करू शकतो, चेकबॉक्स आहेत, खूप साऱ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर हे अजून एक्सप्लोर करतोय. पण याचा फायदा खूप भारी आहे की आपण जस्ट स्लायडर टाकून गोष्टींना हे करू शकतो. कॅमेरा आणि हे स्पेसिफिकली आपल्याला फायनल प्रोजेक्ट मध्ये कामात येऊ शकतो. इव्हन तुम्ही जेव्हा इफेक्ट्स करणार आहात तर ते तुम्हाला लगेच बघता येईल. ठीक आहे चालेल. चला ठीक भेटू आहे. थोड्या वेळात लेक्चरला. हो तू रेकॉर्डिंग शेअर करशील नंतर. हाँ स्टॉप कर दे. आणि जसविन मैं रुकता हूँ, अगर तुमको करना है तो कर सकते हैं फटाफट, या तुमको खाना खाना है तो भी कोई दिक्कत नहीं है. मैं लेक्चर